सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये निकटवर्तीयांचं नाव आणि कृषी मंत्री असताना घोटाळा केल्याचा आरोप यामुळे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत। गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती। दरम्यान विधान परिषदेचं कामकाज संपल्यानंतर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दोघांमध्ये जवळपास 10 ते 15 मिनिटात चर्चा झाल्याचंही कळत आहे। मात्र या भेटीदरम्यान दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। तर रविवारी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राजीनामा देतील असा दावा सूत्रांच्या हवाल्याने केलेला होता। तसंच 2 दिवसांआधी अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेऊन ठेवल्याचाही करुणा मुंडे यांचा दावा आहे आणि या संदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्टही शेअर केली होती। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे ते आधी सुरुवातीला पाहूया। जसं की सगळ्यांना माहिती आहे, मी उपोषणवर बसणार होती। तो मी 3 तारीखपासून ही बसणार होती, बहुतेक 5 तारीख किंवा 3 तारीख। तो मला असे सूत्राकडून माहिती मिळाली आहे की तुम्ही उपोषणावर बसू नका, राजीनामा ऑलरेडी घेतला गेलेला आहे 2 दिवस अगोदर आणि 3 तारखेला हे जाहीर करणार आहे की राजीनामा झालेला आहे। माझे असे सूत्र आहे मंत्रालयामध्ये जे मला माहिती देतात आतूनची, त्यांनी मला माहिती दिलेली आहे। तर एका बाजूला करुणा मुंडेंनी केलेला हा दावा आणि त्यानंतर सूत्रांनी सांगितल्यानुसार धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये झालेली चर्चा यावरून अनेक तर्कवितर्क देखील लढवले जात आहेत। मुंडेंनी फडणवीसांकडे आपला राजीनामा तर सोपवलेला नाही ना असा सवाल सध्या उपस्थित होताना दिसतोय। तर दुसरीकडे महायुती सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। अधिवेशनाच्या अगदी पहिल्याच दिवशी विरोधकांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय। पहिल्याच दिवशी दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्याचवेळी विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्यावरून गदारोळ केलेला आहे। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील चांगलेच आक्रमक झालेले होते। राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना शोक प्रस्ताव आहे। नाही, मी शोक प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला। मला खुलासा मागतो मी सभागृहाकडून। विनंती जरी केली असली सभापती महोदय, माझा परंतु जास्त आग्रह नाही। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभापती महोदय, विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भामधला विषय आहे, तो खालच्या सभागृहात होईल ना आणि आपल्याला बोलायचं असल्यास उद्या बोलता येईल। सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल। माझं म्हणणं असं आहे की एक मंत्री कृषी मंत्री विरोधी पक्षनेते आपल्याला हा प्रस्ताव एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही। 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे। तर सरकारची याच्यात भूमिका काय आहे? सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहाने सरकारने जर पाहिजे होता। आपण मी शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे। तर विरोधकांनी घातलेल्या याच गोंधळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। विरोधकांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आधी पाहूयात। मनमोहन सिंगजींच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं। माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत या क्षणी जोडल्या गेलेल्या आहेत ते म्हणजे स्वतः करुणाजी मुंडे। करुणाजी, आपलं स्वागत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। करुणाजी, आपण जो दावा करताय आणि दुसरीकडे आज झालेली महत्त्वपूर्ण भेट ती म्हणजे स्वतः धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर येताना दिसतात। तुमच्या सूत्रांची माहिती काय सांगते करुणाजी? जसं की मी अगोदर सांगितलेलं आहे की 2 दिवसापूर्वी जे राजीनामा आहे हे घेतला गेलेला आहे, तरी पण आज जाहीर करणार होते। तरी पण मला जसं की मला असं वाटते की बहुतेक धनंजय मुंडेचा असा प्रेशर असेल की घेऊ नका आणि आहेच पण
3 महिन्यापासून आपण बघताय पूर्ण महाराष्ट्र हा. मागणी करताय. आज इतका संतोष देशमुख जे इतकी निर्गुण हत्या झालेली आहे, आज त्या गोष्टी बघताना आज गुंडशाही, दंडशाही आणि आज इतके मोठे मोठे भ्रष्टाचार आपल्या स्वतः महायुतीचे आमदार सुरेश धस भाऊंनी, अंजलीताई दमानिया असेल, सगळ्यांनी इतके मोठे मोठे भ्रष्टाचार काढलेले आहे. तरी पण असे भ्रष्ट मंत्रीला वाचवण्याचा प्रयत्न जे आहे ते चालू आहे. बर. तरी पण आज घेतला गेलेला आहे, पण कुठेपर्यंत आपण वाचू शकतात हे बघण्याची गोष्ट आहे. आणि आज जाहीर करणार होते तरी पण केला नाही. पण जसं की आज देवेंद्र भाऊनी सांगितलेलं आहे हा. की बहुतेक राज्यपाल किंवा आता हे चर्चा सुरू आहे हे लोकांमध्ये की राजीनामा तो घेतला गेलेला आहे, पण कोण जाहीर करतील? अजितदादा करतील, सीएम साहेब करतील की राज्यपाल साहेब करतील? हा. जसं की आता तुम्ही व्हिडिओ दाखवलेला आहे, हा हा. त्याच्यामध्ये हे लोकांची आता हे चर्चा चालू आहे. बहुतेक उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये तुम्हाला खुशखबर मिळेल. बरोबर आहे. मात्र करुणाजी, आपण स्वतः उपोषणाला बसणार असल्याचं आपण म्हणाला होतात आणि त्या उपोषणाची तारीख आणि वेळही तुम्ही सांगितली होती, 3 किंवा 5 तारीख ती असू शकते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर तुम्ही तुमच्या निर्णयावरती अजूनही ठाम आहात का? जर कारवाई झाली नाही तर तुम्ही काय करणार आहात? आणि दुसरीकडे तुम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्यासाठी गेली असल्याचं देखील कळत आहे, त्याच्यामुळे ही वेळ तुम्हाला मिळाली आहे का? त्यांच्याकडून काय उत्तर आपल्याला मिळालेलं आहे का? करुणाजी, मी लोकशाहीच्या माध्यमातून देवेंद्र साहेबला एक मंत्रीची बायको म्हणून नाही, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, की आज माझे पती जरी मंत्री आहे तो त्या नाव माझ्या पाठीमागे आहे, माझ्यासाठी एक गर्वची गोष्ट आहे. तरी पण तो बघताना आज अर्जुनची भूमिका मध्ये मी आहे. जैसे महाभारत में बोला था ना कि ये आपके सामने भाई है भले ही, पर आप लड़ो, ये सब मरे हुए हैं. अशी भूमिका मध्ये मी आज आहे. मी देवेंद्र भाऊला मी निवेदन दिलेलं आहे की मला वेळ द्या, मला सगळे पुरावे तुम्हाला दाखवायचे आहे की कसे लोकांना तुम्ही मंत्री करून ठेवताय. पण आता पासून मला टाइम दिलेला नाहीये. जरी नाही दिला तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मी स्वतः आपले वक्तव्यावर ठाम आहे. जसं की मी आजपासून किंवा उद्यापासून मी बसणार होती, पण मला माहिती मिळाली, ज्याच्या माध्यमातून मी फेसबुकवरती पण पोस्ट टाकली, सगळे मीडियावरती हे बातमी आली आहे. बरोबर. आणि आता पण मी ठाम आहे. मी 2 दिवस बघणार आहे, नाही तो मी स्वतः आंदोलन करून 1 दिवसाच्या नंतर मी स्वतः उपोषणावर बसणार आहे. आपण आपल्या उपोषणावरती ठाम आहात आणि आपण एका बाजूला मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं निवेदनही करताय. स्वतः यावेळेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमोलजी, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. अमोलजी, मला आपल्याला हेच विचारायचं आहे की ज्या प्रकारचा नावा आता करुणा मुंडेजींनी केलेला आहे की राजीनामा घेतला जाणार, त्या संदर्भातली बातमी लवकरच समोर येणार, मात्र घडल्या प्रकाराबाबतीत सरकार असू दे, तुमचा पक्ष असू दे, सगळेजण तितकेच सिरियस आहात. पुढच्या काळामध्ये काय आपल्याला पाहायला मिळू शकतं असं आपल्याला वाटतंय? अमोलजी, मी तुम्हाला दिसतोय का? कारण तुमची कोणाची फ्रेम मला दिसत नाहीये. दिसतात आपण स्पष्ट आणि महाराष्ट्रही बघतोय आपल्याला. बोला अमोलजी. मी आता याच्यापूर्वी कोण कोण बोललंय चॅनलवर मला माहित नाही. मी आता एका सेकंदापूर्वी जॉईन झालोय. मला जरा प्रश्न परत विचारला तर मी त्याचं उत्तर देणार. करुणाजी मुंडे आपल्या सोबत आहे आणि तुम्ही आहात या चर्चासत्रामध्ये. करुणाजी मुंडे यांचं म्हणणं आहे की राजीनामा यापूर्वीच घेतला गेलेला आहे, फक्त आता जाहीर करणं तेवढं बाकी आहे, नाहीतर आपण उपोषणाला बसणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना त्या निवेदनही करतात. आपल्याकडे येतो आता अमोल मिटकरीजी. मला याबाबत हे सांगायचं आहे की काल अधिवेशनाच्या पूर्वीला जे चहापान कार्यक्रम असतो त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते, एक आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आणि आदरणीय शिंदे साहेब तिघ पण उपस्थित होते. आणि त्यामध्ये ज्यावेळेस पत्रकारांकडून हा प्रश्न आला, त्या प्रश्नाचं उत्तर हेच दिलं गेलं की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा विषय उरत नाही. आज सभागृहामध्ये माणिकराव कोकाटे संदर्भात पण अशीच चर्चा वरिष्ठ सभागृहांमध्ये आणि त्यावेळेस मी स्वतः सभागृहामध्ये होतो आणि त्यावेळेस विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पण त्यांचा पण राजीनामा मागण्याचा त्या ठिकाणी मागितला होता. आणि त्यावेळेस स्वतः गृहमंत्र्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आणि सांगितलं की जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोकाटे साहेबांच्या राजीनाम्याचा प्रश्न येत नाही.
बरोबर. आणि जोपर्यंत मुंडे साहेबांचा दोषारोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा मागणं हे उचित राहणार नाही, हे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. बरं. आणि तीच आमच्या पक्षाची लाईन आहे आणि तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. बरोबर आहे. राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भातला निर्णय घेतीलच. मात्र यापूर्वी ज्या प्रकारचे पुरावे हे धनंजयजी मुंडे यांच्या विरोधातले देण्यात आलेले आहेत, त्या पुराव्यांसंदर्भात पुढे काय झालं किंवा ते कधीपर्यंत वाट बघतायत की आता राजीनामा घ्यायचा का? एका बाजूला करुणाजी मुंडे यांचा दावा आहे की राजीनामा ऑलरेडी घेतलेला आहे, मात्र ते कोण डिक्लेअर करणार यासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे, हा त्यांचा दावा आहे. नाही, निश्चितच त्यांना दावा करण्याचा ताईंना अधिकार आहे. त्यांनी तसं मांडलं असेल, त्यांनी ट्विट पण केलं, मी परवाला ते वाचलं. हो, हो. पण एक गोष्ट मात्र आपण सर्वांनी मान्य केली पाहिजे की एखाद्या व्यक्तीवर आरोप करणं हा भाग वेगळा असतो, तो आरोप सिद्ध होणं हा भाग वेगळा असतो. त्यामुळे मुंडे साहेबांवर जे काही आरोप होत आहेत ते आरोप करणारी लोक सगळे आरोप करतायत, पण ते सिद्ध झाल्यानंतरच आमच्या पक्ष पातळीवर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यावर सर्वस्वी निर्णय घेतील. आणि जर 2 दिवसांपूर्वी राजीनामा झाला असेल, कारण मी मगा सभागृहामध्ये जी बातमी तुम्ही चालवली की लॉबीमध्ये देवेंद्रजी आणि धनंजय मुंडे साहेबांमध्ये चर्चा झाली, त्यावेळेस मी स्वतः उपस्थित होतो. चर्चा तिथे कुठलीही झाली नाही. मात्र त्यांच्या डोळ्याचं जे ऑपरेशन झालं, त्यांनी गॉगल घातलेला आहे आणि बोलताना त्यांना त्रास होतोय, याबाबत तेवढी 2-4 आमदारांशी आमची त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की मला आता जास्त काही बोलता येत नाही चर्चा, त्यामुळे त्यांनी ती चर्चा केलेली नाही. म्हणून यावर जोपर्यंत दोषारोप सिद्ध होत नाही किंवा या प्रकरणामध्ये म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आता आरोपी आहेत हे कोर्टाने पण सिद्ध केलंय. बरोबर आहे. त्यांचे रेकॉर्ड्स आले, सीडीआर आले त्यांचे, त्यानंतर 3-3 तास त्या गरीब सरपंचाला मारहाण झाली, एक क्रूर कृत्य घडलं गेलंय काही लोकांच्या हातून. आणि पण हे होत असताना दुसरीकडे मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जरीही वाल्मिक कराडांचे अनेक लोकांसोबत फोटो असतील, संबंधही असतील, पण मात्र या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा हा विषय थोडा वेगळा आहे. त्यामुळे पुरावे देणाऱ्यांना पुरावे देण्याचा अधिकार आहे, पण शेवटी अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्षच त्यावर घेतील. आता यावेळी मी सांगू शकत नाही. बरोबर आहे. पक्षाध्यक्ष या संदर्भातला निर्णय घेतील. आणि आज नेमकं त्या ठिकाणी काय झालं, कशा संदर्भातल्या गाठीभेटी झाल्यात, या संदर्भात तुम्ही आमच्याबरोबर सविस्तरपणे बोललात, त्यासाठी धन्यवाद अमोलजी मिटकरी. आणि धन्यवाद करुणाजी मुंडे. नेमकं राज्याच्या राजकारणात काय सुरू आहे, तुम्ही केलेली मागणी आणि त्याचा होत असलेला पाठपुरावा यावरती देखील आमचं लक्ष अशाच प्रकारे असेल. तुर्तास धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.